जय जय रामकृष्ण हरी मंडळी, कसे आहेत तुम्ही सगळेजण? आशा करते की सगळे एकदम मजेत असणार आणि ज्यांना कोणाला काही अडचण असेलही त्यांना त्या गोष्टींना तोंड देण्यासाठी बळ मिळो अशी मी देवाचरणी प्रार्थना करते. आज आहे वटसावित्री पौर्णिमा. सगळ्या महिलांना वटसावित्री पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. मी आहे खानदेशातील गुजर परिवारातील लेक नेहा पाटील असे माझे नाव आहे. जे सर्वांचे गुजर फॅमिली ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. या व्हिडिओमार्फत तुमच्या सगळ्यांच्या समोर येण्यामागचे एकच कारण आहे की खूप दिवसांपासून विचार करत होते की आपण पण यूट्यूबवर ब्लॉग बनवू शकतो किंवा बनवायला पाहिजे. किंवा माझा मुलगा आहे देवांश, तो दिवसभर बऱ्याचशा कृती करतो, खेळतो किंवा अभ्यास करतो किंवा अजून बरंच काही आम्ही जे दिवसभरामध्ये करत असणार ते. असं वाटलं की ते जर व्हिडिओ रेकॉर्ड करून यूट्यूबवर टाकले तर फ्युचरमध्ये आम्हाला ते पुन्हा बघताही येतील, त्या आठवणीही जपल्या जातील आणि एक काहीतरी नवीन समाविष्ट पण होईल. खूप दिवसांपासून विचार करत होती पण थोडासा असं भीती वाटत होती किंवा विचार येत होता की आपण हे करू शकतो का, आपल्याला होऊ शकतं का. पण आज वटसावित्री पौर्णिमा आणि असं वाटलं की एकदा व्हिडिओ बनवून बघू, व्यवस्थित बोलता आलं, व्यवस्थित करता आलं तर मग पुढे कंटिन्यू करू. या चॅनलच्या माध्यमातून मी आणि माझा मुलगा देवांश आम्ही दोघं जण दिवसभरात जे करतो ते तुमच्यासमोर आणण्याचा किंवा मांडण्याचा किंवा तुमच्यासोबत शेअर करण्याचा मी प्रयत्न करेन. डेली ब्लॉग्सच्या याच्यातूनच आम्ही तुमच्यासोबत असू. तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा, कारण मी व्हिडिओ टाकले म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि मग तुम्हाला कळेल की व्हिडिओ आलेली आहे तर तुम्ही ती बघणार. आणि प्लीज त्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या जे ओळखीचे असतील किंवा मित्रमैत्रिणी असतील किंवा ज्यांना त्या व्हिडिओमधलं कंटेंट तुम्ही दाखवू इच्छित आहेत त्यांना ते पाठवा. आणि तुम्हाला त्याच्यात काय आवडलं, काय नाही आवडलं किंवा काय चेंजेस आम्ही करू शकतो किंवा कशा पद्धतीने आम्ही अजून काही करायला पाहिजे या गोष्टी तुम्ही सजेस्ट पण करू शकतात. नक्की माझ्याने होत असेल तर मी त्याच्यावर कृती करण्याचा किंवा त्या बाबतीत विचार करेल, तशा पद्धतीने कृती करण्याचा प्रयत्न करेल. तर अशा पद्धतीने तुम्ही पण या परिवारामध्ये समाविष्ट व्हा, एक मोठा परिवार बनवू. याच्यात आता माझा एक मेन हेतू होता की मी एक गुजर मुलगी आहे किंवा गुजर लेक आहे. तर मला माझी भाषा खूप आवडते आणि जे माझ्या सभोवतालचे आहेत त्यांनाही या भाषेच्या बाबतीत आवड आहे, त्यांना ते ऐकायला आवडतं किंवा ते मला म्हणतात की बोलून दाखव, हे वाक्य बोल, ते वाक्य बोल. तर मी असं विचार केला की जर असं कोणी आपल्याला स्पेशली ते बोलायला लावतं त्याच्यापेक्षा जर आपण व्हिडिओमध्ये जर गुजर भाषेतच आपण त्या व्हिडिओ बनवल्या तर मग आपण आपलं पण एक भाषेच्या बाबतीत आवड आहे ती जपतोय, आपण आपलीच भाषा कंटिन्यू बोलतो पण आहे आणि त्याच्यावर कंटेंट पण क्रिएट करतोय. आणि ज्यांना आवडतंय ती भाषा ऐकायला किंवा ते अनुभवायला किंवा कोणाकोणाला शिकायचीही इच्छा आहे तर मग ते या व्हिडिओच्या माध्यमातून थोडंफार शिकू शकतात किंवा ते ऐकू शकतात आणि आनंद घेऊ शकतात. त्याच व्यतिरिक्त आता येत आहे आषाढी वारी. आषाढी वारी सगळ्यांचा आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय. तर त्या विषयावर मी प्रयत्न करते की मी वारीला जाईल आणि तिकडे गेल्यावर जे काही तिथलं शेड्यूल असतं किंवा जी दिनचर्या असते किंवा त्यात जे आपण आनंद घेतो ते तुमच्यासोबत मला शेअर करावेसे वाटत आहे. ते माझी इच्छा आहे की मी ते सगळं तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करायला पाहिजे. तर लवकरच आपण डेली ब्लॉगसोबत आषाढी वारी त्याची पण सिरीज आणणार आहे. तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की प्रेस करा आणि जी व्हिडिओ आवडली तिला लाईक पण करा. नाही आवडली किंवा त्या व्हिडिओमध्ये काय आवडतं आहे तेही कमेंट करून कळवा आणि असंच तुमचा साथ शेवटपर्यंत असू द्या. जय श्री कृष्ण. हा आहे माझा देवांश आणि हा पण रोज तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार आहे. थँक्यू.